नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जर तुमच्या देखील घरामध्ये चप्पल स्टँड नसेल किंवा चप्पल ठेवण्यासाठी अशी जागा पुरत नसेल, कारण एका माणसाच्या 2-2 चप्पल असतात आणि त्या ठेवायच्या कुठे हा खूप मोठा प्रश्न असतो. घराच्या बाहेर खूप अस्ताव्यस्त चपला ज्या आहेत त्या पडलेल्या असतात. तर अशा वेळेस आपण या ठिकाणी आज अगदी सोप्या पद्धतीने फक्त एका ओढणीपासून किंवा साडीच्या तुकड्यापासून नवीन स्टँड तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघू शकतात मी या ठिकाणी एक ओढणी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ओढणी नसेल, खराब झालेली ओढणी जर नसेल, तर तुम्ही या ठिकाणी साडीचा एखादा तुकडा देखील घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड या ओढणीला करून घ्यायचा आहे. सरळ रेषेमध्ये जी ओढणी लांब असते त्या प्रकारे आपल्याला ही डबल फोल्ड केलेली आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व प्रोसेस व्यवस्थित बघायची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक हँगरची गरज आहे. तुम्ही या ठिकाणी कुठलाही हँगर वापरू शकता. तुमच्याकडे लोखंडी हँगर असेल किंवा प्लॅस्टिकचा हँगर असेल, कुठलाही हँगर या ठिकाणी वापरू शकता. आणि बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ही जी ओढणी आहे ही या हँगरमध्ये अडकून घ्यायची आहे. आणि जो खालचं जे दोघं भाग आहे, म्हणजे त्याचं जे सेंटरला आपल्याला हे हँगर आणायचं आहे आणि सर्व जे भाग आहे ते व्यवस्थित आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. अगदी वर खाली व्हायला नको, त्यामुळे व्यवस्थित हाताच्या मदतीने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि हा वरचा जो हँगरचा भाग आहे तो देखील व्यवस्थित हाताच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आणि अगदी सोपी प्रोसेस आहे. कुणालाही एकदा बघितलं तरीही जमेल, काहीच अवघड नाही आहे. परंतु तुमचं जे चप्पल ठेवण्याचं जे टेन्शन असतं ते बिलकुल या ठिकाणी राहणार नाही आहे. खूप छान असं आणि पैशाची बचत होणारं टूल्स आपण या ठिकाणी तयार करत आहोत. बघू शकतात जो हँगरचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने सुई धाग्याच्या मदतीने पॅक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याला शिलाई मशीनने शिवू देखील शकतात. पण नसेल शिलाई मशीन तर अशा प्रकारे मी ज्या पद्धतीने सुई धाग्याच्या मदतीने हे शिवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे बघू शकतात अशा प्रकारे वरचा जो भाग आहे तो पॅक करून घ्यायचा आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आता बघू शकता जे 2 भाग होते त्यातला एक भाग मी अशा प्रकारे वरती घेतलेला आहे आणि जो खालचा जो भाग होता तो असाच ठेवायचा आहे. आता याचे आपल्याला 4 पार्ट करून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित मोजमाप करून देखील हे पार्ट करू शकतात. नाही जरी केलं तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व भाग आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे 4 भाग मी या ठिकाणी करत आहे. बघू शकतात आता व्यवस्थित आपल्याला हे 4 भाग जे आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. तुम्ही हवं तर या ठिकाणी मोजमाप केलं तरीही चालेल, परंतु तशी गरज देखील नाही आहे. आता बघू शकतात जो वरचा जो भाग आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे व्यवस्थित बघायचं आहे. वरचा जो भाग आहे एक पार्ट मी या ठिकाणी केलेला होता, त्यातला आपल्याला तो व्यवस्थित सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे. मोठे मोठे टाके घातले तरीही काही अडचण नाही आहे. पूर्ण बारीक शिवलं पाहिजे असंही काही नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित शिवता जरी येत नसेल तरीही हे व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही तयार करू शकतात. आणि अशा प्रकारे बघू शकतात मी सर्व जे भाग आहे व्यवस्थित शिवून घेतलेले आहे. या ठिकाणी मी 4 भाग तयार केले आहे आणि 4 भाग व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचे आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे रोज युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि बघू शकतात एक एक पॉकेट या ठिकाणी तयार झालेला आहे. आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघूया आपण याचा वापर कसा करायचा ते. आता बघू शकतात या ठिकाणी आपण हे कुठेही एका ठिकाणी टांगू शकतो. हवं तर तुम्ही तुमचं जे दरवाजा असेल त्या दरवाजाच्या पाठीमागच्या साईडला देखील तुम्ही याला अडकून ठेवू शकतात. आता बघू शकतात वरचा जो पॉकेट तयार झालेला आहे यामध्ये मी ही चप्पल ठेवत आहे आणि अगदी आरामात बघू शकतात अतिशय आरामात ही चप्पल यामध्ये बसलेली आहे. अजून देखील त्यामध्ये जागा शिल्लक आहे. आणि तुम्हाला माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आता बघू शकतात वरचा जो भाग होता त्यामध्ये थोडी जागा होती, त्यामुळे मी लहान मुलांचं शूज देखील यामध्ये ठेवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही उरलेले जे 4 भाग आहे त्यामध्ये एका भागामध्ये 2-2 चप्पल या ठिकाणी आरामात ठेवू शकता. आणि आता तुम्हाला वाटत असेल की हे दिसायला इतकं छान दिसत नाही आहे किंवा चप्पल यामधून आरपार दिसते, तर अशा वेळेस देखील आपण या ठिकाणी एक ट्रिक वापरू शकतो. जो पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडला देखील घेता येईल. बघू शकतात अगदी आरामात आपण यामध्ये चप्पल ठेवू शकतो. नक्की ट्राय करून बघा. फ्री ऑफ कॉस्टवाला हे आपलं शूज स्टँड तयार झालेला आहे. आता हा जो मागचा भाग होता आपण सुरुवातीला काढून ठेवला होता तो वरतून अशा प्रकारे तुम्ही
खाली ओढून घेऊ शकता. आणि बघू शकतात पाठीमागे ज्या चप्पल्स आहे ह्या कुणालाही दिसणार नाही आणि अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीचं हे टूल्स तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.